आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील सिंपल लिफ्टिंग मशीन यातील न्यूमेरिकल नंबर 2 पाहणार आहोत. फॉर अ सर्टन मशीन velocity ratio is 125, a load of 11.90 kilonewton and effort of 190 newton is required. Calculate the effort required to lift a load of 72 kilonewton and identify the type of machine. न्यूमेरिकल मध्ये जो काही गिवन डाटा दिलेला आहे तो सर्वप्रथम काय करूया, नोट डाऊन करूया. गिवन मध्ये काय काय 125 व्ही आर वेलॉसिटी रेशो किती दिलेला आहे 125. नेक्स्ट लिफ्ट अ लोड, लोड दिलेला आहे किती आहे, लोड कॅपिटल डब्ल्यू ने डिनोट करतो 11.90 किलो न्यूटन. नेक्स्ट एफर्ट 190 न्यूटन, एफर्ट म्हणजे कॅपिटल पी 190 न्यूटन. हा न्यूटन मध्ये, हा किलो न्यूटन मध्ये काय करूया, किलोमीटरचं न्यूटन मध्ये कन्वर्ट करूया. कसं करायचं, दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय होणार, किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये कन्वर्ट होणार. 11.90 इंटू 10⁻³ न्यूटन. टू फाइंड काय करायला सांगितलं आपल्याला, कॅल्क्युलेट एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट अ लोड ऑफ 72 किलोमीटर, म्हणजे 72 किलोमीटर एवढं वेट उचलण्यासाठी आपल्याला किती एफर्ट लागणार आहे ते आपल्याला काय करायला सांगितलंय, फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. एफर्ट म्हणजे पी कॅल्क्युलेट करायचा आहे कधी, ज्यावेळी डब्ल्यू किती असणार आहे 72 किलो न्यूटन. 72 किलो न्यूटन एवढं वेट उचलण्यासाठी एफर्ट पी आपल्याला काय करायला सांगितलंय, फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे टाइप ऑफ मशीन, आपल्याला इथं डब्ल्यू आणि पी माहित आहे, त्याच्या आधारे आपण काय करूया, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए फाइंड आउट करूया. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए म्हणजेच काय असतं, लोड डब्ल्यू डिवायडेड बाय एफर्ट पी. डब्ल्यू दिलेला आहे किती आहे 11.90 किलो न्यूटन. किलो न्यूटनचं न्यूटन कसं करतो, दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ किंवा 1000 केल्यानंतर किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये कन्वर्ट होणार. डिवायडेड बाय एफर्ट पी किती दिलेला आहे 190 न्यूटन. देअरफॉर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज कॅल्क्युलेट करूया. ब्रॅकेटमध्ये 11.90 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 190. किती आन्सर आला आपलं 62.631. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आहे त्याला युनिट नसतं. हा कसा आहे न्यूटन मध्ये, हा कसा आहे न्यूटन, न्यूटन न्यूटन गेट कॅन्सल, त्यामुळे एम ए युनिट लेस. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज फाइंड आउट केलंय, व्ही आर आपल्याला त्यांनी दिलेला आहे. एम ए आणि व्ही आरच्या सहाय्याने काय करूया, इफिशियन्सी फाइंड आउट करूया. इफिशियन्सी फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय असतो, आउटपुट डिवायडेड बाय इनपुट इंटू 100. आउटपुट इनपुट इथं दिलेलं नाही, त्यामुळे तो फॉर्म्युला आपण इथं अप्लाय करू शकत नाही. मग राहतो कोणता फॉर्म्युला, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए डिवायडेड बाय वेलोसिटी रेशो व्ही आर इंटू 100. व्हॅल्यू पुट करूया. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज फाइंड आउट केलं आहे की ते 62.631 डिवायडेड बाय वेलोसिटी रेशो व्ही आर दिलेला आहे किती आहे तो 125 इंटू 100. म्हणजेच इफिशियन्सी आपली किती येणार, कॅल्क्युलेट करूया. ब्रॅकेटमध्ये 62.631 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 125 इज इक्वल्स टू किती आन्सर आलं 0.501 इंटू 100. किती आन्सर आलं 50.1048 पर्सेंटेजमध्ये. आता इफिशियन्सी आपल्याला टाइप ऑफ मशीन आपण कशी फाइंड आउट करतो, तर सिंपल लिफ्टिंग मशीन ऑल फॉर्म्युले या व्हिडिओमध्ये आपण ए टू झेड फॉर्म्युले आणि कोणत्या टाईपची मशीन कशी ओळखायची हे सर्व डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. तर इफिशियन्सी जर का 50% पेक्षा जास्त असेल तर ती मशीन कशी असते, रिव्हर्सिबल. जर 50% पेक्षा इफिशियन्सी कमी असेल तर ती कशी असते, इरिव्हर्सिबल किंवा नॉन रिव्हर्सिबल. इथं बघा आपला आन्सर किती आलंय 50.1048, म्हणजे 50% पेक्षा कशाही जास्त आहे. 50% पेक्षा जर का जास्त असेल तर आपली मशीन कोणती असणार आहे, रिव्हर्सिबल. देअरफॉर इफिशियन्सी इज ग्रेटर दॅन 50%, देअरफॉर मशीन इज रिव्हर्सिबल. आपली इफिशियन्सी काय झाली 50% पेक्षा जास्त आली म्हणून काय झालं, मशीन इज रिव्हर्सिबल. जर का 50% पेक्षा कमी आलं असतं तर आपण याला काय म्हटलं असतं, नॉन रिव्हर्सिबल किंवा इरिव्हर्सिबल मशीन म्हटलं असतं. परंतु आपली 50% पेक्षा काय झाले, जास्त आले इफिशियन्सी, म्हणून काय म्हणणार, रिव्हर्सिबल मशीन. नेक्स्ट काय सांगितलंय, आपल्याला एफर्ट पी फाइंड आउट करायचा आहे 72 किलो न्यूटन एवढं वेट लिफ्ट करण्यासाठी. आता इफिशियन्सी माहित आहे, तोच फॉर्म्युला आपण इथं अप्लाय करूया. इफिशियन्सी इज इक्वल टू एम ए डिवायडेड बाय व्ही आर इंटू 100. इफिशियन्सीची व्हॅल्यू इथं आपण फाइंड आउट केली, ती व्हॅल्यू काय करूया इथं पुट करूया. किती आहे ती
50.1048 इज इक्वल्स टू मेकॅनिकल ॲडव्हान्टेजच्या सहाय्याने आपण काय करणार, हा जो काही पी आहे तो आपण काय करणार आहे, फाइंड आउट करणार आहे. या एम ए मध्येच कुठेतरी तो पी लपलेला आहे, त्यामुळे एम ए ॲज इट इज इथे लिहा, डिवाइड बाय वेलॉसिटी रेशो आपल्याला माहिती आहे किती आहे तो 125 इंटू 100. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज अननोन आहे, बाकीच्या सर्व टर्म दुसरीकडे पाठवूया, एम ए इथेच ठेवूया. म्हणजे फॉर्म्युला काय होणार, एम ए इज इक्वल्स टू हा डिवाइड 125 इकडे काय होणार, इंटू होणार, म्हणजे 50.1048 इंटू 125 डिवाइड बाय 100 इकडे काय आहे, इंटू आहे, या साईडला आल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार, म्हणजे डिवाइड बाय 100. म्हणजेच मेकॅनिकल ॲडव्हान्टेज एम ए किती येणार, कॅल्क्युलेट करूया. ब्रॅकेटमध्ये 50.1048 इंटू 125 ब्रॅकेट कम्प्लीट डिवाइड बाय 100. इथे आन्सर आला आपलं 62.631. मेकॅनिकल ॲडव्हान्टेजला युनिट नसतं. आता मेकॅनिकल ॲडव्हान्टेज फाइंड आउट केलंय. मेकॅनिकल ॲडव्हान्टेजचा फॉर्म्युला काय असतो, लोड डब्ल्यू डिवाइड बाय एफर्ट पी. आपल्याला काय पाहिजे, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इथं फाइंड आउट केलेला आहे. लोड डब्ल्यू 72 किलोन्यूटन दिलेला आहे, तो इथं ठेवा आणि अननोन पी फाइंड आउट करूया. पी फाइंड आउट करण्यासाठी काय करूया, पी एका साईडला ठेवा, बाकी सर्व टर्म दुसरीकडे शिफ्ट करूया. म्हणजेच पी इज इक्वल टू काय होणार, इकडे डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर इंटू होणार, आणि हा एम ए याला काय असणार आहे, इंटू असणार, इकडे आल्यानंतर डिवाइड होणार. म्हणजेच पी इज इक्वल टू डब्ल्यू डिवाइड बाय एम ए. व्हॅल्यू पुट करूया. डब्ल्यू किती दिलेला आहे, 72 किलो न्यूटन डिवाइड बाय मेकॅनिकल ॲडव्हान्टेज एम ए किती आहे, 62.631. कॅल्क्युलेट करूया. देअर फोर एफर्ट पी इज इक्वल टू काय येणार, 72 डिवाइडेड बाय 62.631. किती आन्सर आलं, 1.149. 49 म्हणजेच 50 असणार, म्हणजेच 15. हा पी कसा आहे, इथं किलो न्यूटनची व्हॅल्यू आहे, ती ॲज इट इज आन्सरमध्ये किलो न्यूटन येणार. किलो न्यूटनचं न्यूटनमध्ये करण्यासाठी काय करणार, आपण दिलेल्या व्हॅल्यूला काय करणार, इंटू 10⁻³ किंवा 1000ने इंटू करणार. देअर फोर एफर्ट पी इज इक्वल टू काय येणार आपलं, 1.15 इंटू 10⁻³ किती आन्सर आलं आपलं, 1150 न्यूटन.